हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 5th लेसन प्रोबॅबिलिटीमधील प्रॅक्टिस सेट 5.2 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन नंबर 2 काय दिला आहे. द ॲरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क. फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. आता आपल्याला इथे एक डिस्क दिलेली आहे. या डिस्कवरती 6 कलर्स आहेत. रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन आणि पर्पल असे कलर्स दिलेले आहेत. फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. आणि ह्याच्यावरती आपल्याला एक ॲरो दिलेला आहे. ही डिस्क काय करायची आहे, आपण रोटेट करायची आहे. ही डिस्क रोटेट केल्यानंतर, फिरवल्यानंतर आपल्याला जे रँडमली ती स्टॉप करायची आहे, अचानक स्टॉप करायची आहे. आता अचानक आपण स्टॉप केल्यानंतर हा जो ॲरो आहे तो कुठल्या कलरवरती स्टॉप होईल आपल्याला विचारलेलं आहे. आता डिस्कवरती किती कलर्स आहेत पहा. टोटल 1 2 3 4 5 6 हे 6 कलर्स आहेत. जर आपण डिस्क रोटेट केली आणि अचानक काय केली, रँडमली स्टॉप केली, तर हा ॲरो काय होईल, कोणत्याही एका कलरवर काय करू शकतो, ॲरो स्टॉप होऊ शकतो. एकतर रेड कलरवर स्टॉप होईल, किंवा एकतर ऑरेंजवर येईल, किंवा येलोवर येईल. अशा प्रकारे या 6 कलर्सपैकी कोणत्याही एका कलरवरती ॲरो काय करू शकतो, येऊ शकतो. म्हणजेच इथे किती पॉसिबिलिटीज आहेत, 6 पॉसिबिलिटीज आहेत. 6 आउटकम्स आपल्याला मिळू शकतात. मग आपण याच्यासाठी काय करू, सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंट्स लिहून घेऊ. पहा ॲन्सर लिहू आपण. आता टोटल कलर्स किती आहेत डिस्कवरती, 6 कलर्स आहेत. देअर आर टोटल 6 कलर्स ऑन द डिस्क. देअरफॉर सॅम्पल स्पेस लिहून घेऊ आपण. सॅम्पल स्पेस यस इज इक्वल्स टू आउटकम्स काय काय मिळू शकतील. रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन अँड पर्पल. कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचं. याच्यापैकी एखाद्या कलरवर ॲरो काय होऊ शकतो, येऊ शकतो, स्टॉप होऊ शकतो. म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती येतील पहा. एन ऑफ एस इज इक्वल्स टू 1 2 3 4 5 6. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. म्हणजेच ॲरो या 6 कलर्सपैकी एखाद्या कलरवर स्टॉप होऊ शकतो. देअरफॉर द ॲरो मे स्टॉप ऑन एनी वन ऑफ द 6 कलर. म्हणजेच ॲरो या 6 कलरपैकी एका कलरवरती स्टॉप होऊ शकतो. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. क्वेश्चन 3 पहा. इन द मंथ ऑफ मार्च 2019 फाइंड द डेज ऑन विच द डेट इज अ मल्टिपल ऑफ 5. सी द गिवन पेज ऑफ द कॅलेंडर. आपल्याला इथे मार्च 2019चं कॅलेंडरचं पेज दिलेलं आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड द डेज फाइंड करायचे आहेत. कुठले डेज फाइंड करायचे आहेत, तर 5च्या मल्टिपलमध्ये ज्या डेट्स येतात त्या डेट्सला कोणते डेज येतील हे फाइंड करायचं आहे. मग आता 5चे मल्टिपल्स कोणकोणते येतील पहा. 5चे मल्टिपल्स फर्स्ट काय येईल, 5 ते आपण सर्कल करून घेऊ. 5च्या मल्टिपल्सला 5 नंतर काय येईल, 5मध्ये 5 ॲड करा. किती येईल, 5 + 5 10. म्हणजेच आपल्याला 5च्या पटीतील संख्या घ्यायची आहेत. 10 + 5 किती येईल, 15 + 5 किती येईल, 20 + 5 किती येईल, 25 20 + 5 किती येईल, 30. हे काय झाले 5चे मल्टिपल्स. आता कुठल्या कुठल्या डेट्स मिळाल्या पहा आपल्याला. 5च्या मल्टिपलमध्ये असणाऱ्या 5 10 15 20 25 30 या डेट्स मिळाल्या. आता या डेट्सला कोणते डेज येतील हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आपण सॅम्पल स्पेस लिहून घेऊ. सॅम्पल स्पेस यस इज इक्वल्स टू कोणकोणते डेज येतील पहा. हे काय आहेत, वरच्या इथे डेज आहेत. मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. आता मग 5 या डेटला कोणता डे येईल, ट्यूसडे लिहून घेऊ आपण. ट्यूसडे. आता 10 या डेटला कोणता डे येईल, संडे. 15ला कोणता डे येईल पहा. 15ला
फ्रायडे येईल. 20ला कोणता डे येईल पहा, वेन्सडे. आता 25ला कोणता डे येईल, मंडे. 25ला मंडे येईल. आणि 30ला कोणता डे येईल पहा, 30ला सॅटरडे येईल. सॅटरडे. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजेच 5च्या मल्टिपलमध्ये ज्या डेट्स येतात डेट्सला आपल्याला हे डेज मिळतील. आता एन ऑफ एस म्हणजेच सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6. म्हणजेच एन ऑफ एस आपल्याला किती मिळेल, 6. खाली आन्सर लिहू आपण, द डेज ऑन विच the date will be a multiple of 5 are कोणते कोणते डेज येतील पहा, हे डेज येतील. ट्यूसडे, संडे, फ्रायडे, वेन्सडे, मंडे अँड सॅटरडे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. क्वेश्चन 4 पहा. फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2 फ्रॉम 2 बॉईज अँड 2 गर्ल्स. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. आपल्याला काय दिलेलं आहे, ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, रोड सेफ्टी कमिटी तयार करायची आहे आणि ही कमिटी काय असणार आहे, दोघांची असणार आहे. दोघांची आपल्याला कमिटी तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला 2 बॉईज दिलेले आहेत आणि 2 गर्ल्स दिलेले आहेत. बॉईज B1 आणि B2 आहेत आणि गर्ल्स काय G1 अँड G2 आहेत. ॲक्टिव्हिटी सॉल्व करू पहा. फर्स्ट काय आहे, कमिटी ऑफ 2 बॉईज. आता आपल्याला 2 बॉईजची काय करायची आहे, कमिटी तयार करायची आहे. मग 2 बॉईज कोणते आहेत, B1 अँड B2. मग B1 B2 येईल. मध्ये कॉमा द्यायचा नाही, कॉमा येणार नाही कारण आपण काय या दोघांची मिळून काय केलेली आहे, कमिटी तयार केलेली आहे. कमिटी ऑफ 2 बॉईज म्हणजे 2 बॉईजची आपल्याला कमिटी करायची आहे. काय येईल, B1 B2. याच्यामध्ये काय कॉमा द्यायचा नाही कारण या दोघांची मिळून आपण काय केलेली आहे, कमिटी केलेली आहे म्हणजे ते कॉमा येणार नाही. नेक्स्ट काय आहे, कमिटी ऑफ 2 गर्ल्स. 2 गर्ल्स घेऊन आपल्याला कमिटी करायची आहे. मग 2 गर्ल्स काय आहेत, G1 G2 म्हणजे ते काय येईल, G1 G2. कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. आता काय करायचे, आपल्याला एक बॉय घ्यायचा आहे आणि एक गर्ल घ्यायची आहे आणि कमिटी तयार करायची आहे. आता एक आपल्याला दिलेला आहे B1 G1. बॉय कोणता घेतलेला आहे, B1 आणि गर्ल G1 घेतलेले आहे आणि कमिटी तयार केलेली आहे. आता काय आपण घेऊ शकतो, B1 G2. बॉय काय येईल, B1 आणि गर्ल G2 यांची कमिटी तयार करता येईल. त्यानंतर B2 हा बॉय घेऊ आणि G1 ही गर्ल घेऊ म्हणजेच काय येईल, B2 G1. त्यानंतर B2 हा बॉय घेऊ आणि त्याबरोबर काय येईल, G2 ही गर्ल घेऊ. B2 G2 या दोघांची कमिटी तयार करता येईल. इथे काय केलं आपण, एक बॉय एक गर्ल घेतलं. पहिला काय केलं, B1 बरोबर G1 ही गर्ल घेतली. त्यानंतर B1 बरोबर G2 ही गर्ल घेतली. त्यानंतर B2 या बॉय बरोबर G1 ही गर्ल घेतली. त्यानंतर B2 ह्या बॉय बरोबर G2 ही गर्ल घेतली. आता आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. 2 बॉईज आणि 2 गर्ल्सपासून या आपण काय केलेले आहेत, कमिटी तयार केलेल्या आहेत. या सगळ्यांचा मिळून काय करायचं आहे, आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. मग सॅम्पल स्पेस काय येईल पहा. पहिला काय येईल, 2 बॉईजची कमिटी B1 B2. त्यानंतर 2 गर्ल्सची कमिटी G1 G2. त्यानंतर 1 बॉय आणि 1 गर्ल्सच्या कमिटी काय येईल, B1 G1 B1 G2. त्यानंतर B2 G1 आणि त्यानंतर B2 G2 B2 G2 हा काय येईल, आपला सॅम्पल स्पेस येईल. अशा पद्धतीने आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.